नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक भरती 2024 याचबरोबर पोलीस भरती 2024 साठी महत्त्वपूर्ण असणारा घटक तो म्हणजे महसूल प्रशासन. तर बघा, महसूल प्रशासनामध्ये आपण विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी याचबरोबर तहसीलदार, पोलीस पाटील, तलाठी याचबरोबर कोतवाल इत्यादी जी महत्त्वाची पदे आहेत, तर यांच्याविषयी आपण या ठिकाणी त्यांची नियुक्ती, त्यांची कर्तव्य आणि कार्य तर याच्याविषयी आपण व्यवस्थितपणे या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. आणि हा व्हिडिओ तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. तर बघा, सगळ्यात अगोदर पाहूया विभागीय आयुक्त. तर विभागीय आयुक्ताची तरतूद जी आहे, तर ही महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 6 नुसार प्रत्येक प्रशासकीय विभागाकरिता एक विभागीय आयुक्ताची नेमणूक करण्यात येते. तर हे कलम तुम्ही लक्षात ठेवा, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 6 नुसार. तर बघा, विभागीय आयुक्त जो असतो, तर हा महसूल विभागाचा एक प्रशासकीय प्रमुख असतो आणि त्याला प्रादेशिक अधिकारी या नावाने देखील ओळखले जाते. याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओची PDF जी आहे, तर त्या PDFची जी डाउनलोड लिंक आहे, तर ही डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन ती तुम्ही डाउनलोड करू शकता. तर बघा, विभागीय आयुक्त जो असतो, तर याची निवड UPSC म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोग याच्या मार्फत केली जाते. नेमणूक कोण करते? राज्य शासन. रजा मंजुरी कोण करते? राज्य शासन. पगार व वेतन जे असते, तर हे राज्य शासन देते, मात्र वेतन हे केंद्र शासन निश्चित करते. विभागीय आयुक्ताची बडतर्फी केंद्र शासन करते आणि राजीनामा विभागीय आयुक्त कोणाकडे देतात? तर राज्य शासनाकडे. तर इत्यादी महत्त्वाची माहिती देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. याचबरोबर विभागीय आयुक्तांची काही कार्य आहेत, ती कोणती आहेत? तर विभागीय महसूल प्रशासकीय अधिकारी म्हणून भूमिका पार पाडणे. तर हे कोणाचे कर्तव्य असते? विभागीय आयुक्ताचे. आपल्या क्षेत्रातील शासनाच्या विविध विभागांमध्ये काही वाद निर्माण झाल्यास त्यांचे निराकरण करण्याचे कार्य देखील कोणाचे असते? विभागीय आयुक्तांचे. पंचायत राज संबंधित भूमिका पार पाडणे हे देखील विभागीय आयुक्ताचे कार्य असते. याचबरोबर गावातील पडीक जमिनीचे मागासवर्गीयांमध्ये वाटप करणे. यानंतर पुढे पाहूया जिल्हाधिकारी. दुसरे महत्त्वाचे पद आहे ते म्हणजे जिल्हाधिकारी. तर बघा, सध्याचे भारतातील जिल्हा प्रशासनाचे स्वरूप हे मुघल आणि ब्रिटिश राज्यकर्त्यांची एक संमिश्र निर्मिती आहे. मुघल राजवटीमध्ये जिल्ह्याचा प्रमुख कोण होता? फौजदार. आणि हा फौजदार जो सुभेदार होता, तर याच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली काम करत होता. मुघल कालखंडामध्ये जिल्ह्याला काय म्हटले जात होते? तर सरकार. तर जिल्हाधिकारी या पदाची तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 7(1) मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे जिल्हाधिकारी या पदाची. भारतामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाची निर्मिती कोणी केली? वॉरेन हेस्टिंगने. कोणी? वॉरेन हेस्टिंग. तर जिल्हाधिकारी पदाची निर्मिती करण्याचा उद्देश काय होता? तर 1772 मध्ये वॉरेन हेस्टिंगने बंगालमध्ये महसूल गोळा करण्यासाठी प्रथमतः वॉरेन हेस्टिंगने जिल्हाधिकारी पदाची नियुक्ती केली होती. म्हणजे हे पद त्याने निर्माण केले होते. तर वॉरेन हेस्टिंगच्या काळामध्ये जिल्हाधिकाऱ्याला छोटा नेपोलियन या नावाने देखील संबोधले जात होते. कोणत्या नावाने? छोटा नेपोलियन. पुढील बाबींचा जिल्हाधिकारी प्रमुख किंवा अध्यक्ष असतो. तर बघा, संपूर्ण जिल्हा प्रशासनाचा तो प्रमुख असतो, म्हणजेच जिल्हा प्रशासकीय अधिकारी. भारतीय प्रशासन सेवा म्हणजेच IAS. भारतीय प्रशासन सेवेतील जिल्ह्याचा सर्वोच्च अधिकारी कोण असतो? जिल्हाधिकारी. जिल्हाधिकारी हाच जिल्हा दंडाधिकारी असतो. जिल्ह्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने तो जिल्हा दंडाधिकारी म्हणून कार्य करतो. जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून देखील तो कार्य करतो. याचबरोबर जिल्हा महसूल अधिकारी म्हणून देखील त्याचे कार्य महत्त्वाचे असते. जिल्हा नियोजन व विकास मंडळाचा सचिव कोण असतो? जिल्हाधिकारी. जिल्हा आमसभेचा सचिव हा कोण असतो? जिल्हाधिकारी असतो. रोजगार हमी योजनेचा जिल्हा स्तरावरील प्रमुख असतो. जिल्हा महसूल विभागाचा देखील प्रमुख असतो. परिवहन मंडळ व रस्ते बांधणी समितीचा अध्यक्ष कोण असतो? जिल्हाधिकारी. नागरी सुधारणेचा अध्यक्ष, याचबरोबर जिल्ह्याचा प्रशासकीय प्रमुख. तर बघा, जिल्हाधिकारी पदाबाबत विविध तज्ञांची काही मते. तर रॅम्से मॅकडोनाल्ड जे होते, रॅम्से मॅकडोनाल्ड, तर हे जिल्हाधिकारी पदाबाबत त्यांचे मत काय होते? तर जिल्हाधिकारी हा शासनाचे नेत्र आणि जीवा आहे. फिलिप वुडरूप काय म्हणतात? तर कोल्ड हॉफिंग कलेक्टर. जिल्हाधिकाऱ्याची तुलना कासवाशी करून त्याच्या पाठीवर भारत सरकार रूपी हत्ती आहे, असे मत कोणाचे होते? रॅम्से मॅकडोनाल्ड यांचे. आणि जिल्हाधिकारी म्हणजे सरकार असे मत कोणाचे होते? तर सायमन कमिशनचे.
तर तुमच्यासाठी या ठिकाणी प्रश्न आहे की सायमन कमिशन भारतात केव्हा आले होते, म्हणजेच ते कोणत्या वर्षी आले होते. तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. यानंतर बघा, जिल्हा दंडाधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्याची कार्य देखील आहेत. ती म्हणजे कोणती, तर एसडीओ किंवा तहसीलदारांच्या महसुली निर्णयाच्या विरुद्ध जी याचिका आहेत तर यांची सुनावणी करणे, शासनाला वार्षिक फौजदारी अहवाल सादर करणे, जिल्ह्यातील निवडणूक कार्यावर नियंत्रण ठेवणे आणि त्याचे परीक्षण करणे, फौजदारी खटल्यांच्या याचिकांची सुनावणी करणे, वृक्ष कापण्याचे परवाने देणे, करमणूक कराची अंमलबजावणी करणे, कारागृहाची तपासणी करणे. जिल्हाधिकारी हा कायदा आणि सुव्यवस्थेस जबाबदार असतो. याचबरोबर त्याची काही महत्त्वाची कार्य, महसूल संकलन करणे, शेतसारा गोळा करणे, भूमी सुधाराची अंमलबजावणी करणे, जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखणे, शेतकरी कल्याणाकडे लक्ष देणे, राज्याचा जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्य करणे, लोकांना म्हणजे जनतेला शस्त्र परवाने देणे, जनगणना अधिकारी म्हणून काम करणे. याचबरोबर जिल्ह्यातील प्रमुख राजशिष्टाचार अधिकारी म्हणून देखील जिल्हाधिकारी कार्य करतो. आपत्कालीन व्यवस्थापनाचा तो प्रमुख असतो. जनता व नागरी प्रशासन यामधील दुवा म्हणजे कोण, जिल्हाधिकारी. निवडणुकीदरम्यान आचारसंहिता जाहीर करण्याचा अधिकार, आचारसंहिता जाहीर करण्याचा अधिकार कोणाला असतो, तर तो असतो जिल्हाधिकाऱ्याला. अनुसूचित जाती आणि जमाती म्हणजेच SC आणि ST साठी ग्रामपंचायतमध्ये जागा निश्चित करण्याचा अधिकार कोणाला असतो, जिल्हाधिकाऱ्याला. सार्वत्रिक निवडणुकीनंतर पंचायत समितीची पहिली बैठक कोण बोलवतो, तर तो असतो जिल्हाधिकारी. याचबरोबर जिल्हाधिकाऱ्याची विकासविषयक कार्य, अंधश्रद्धा निर्मूलन, सामुदायिक प्रकल्पांमध्ये वृद्धी करणे, याचबरोबर निर्वासितांचे पुनर्वसन. तर बघा, 1947 नंतर म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या कालखंडामध्ये जिल्हाधिकारी पदाची प्रतिष्ठा आणि अधिकार पुढील कारणामुळे कमी होत गेले. ती कारणे कोणती आहेत, तर शासन रचनेमध्ये झालेला बदल, जिल्ह्यामध्ये विभागांच्या संख्येत झालेली वाढ, याचबरोबर पंचायत राज पद्धतीचा उदय. तर या कारणामुळे काय झाले की जिल्हाधिकारी पदाची प्रतिष्ठा आणि अधिकार हे कमी कमी होत गेले. त्यानंतर पुढचे महत्त्वाचे पद आहे ते म्हणजे उपजिल्हाधिकारी म्हणजेच प्रांताधिकारी. तर उपजिल्हाधिकाऱ्याची तरतूद जी आहे, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या या कायद्यानुसार म्हणजेच या अधिनियमानुसार प्रत्येक प्रांतासाठी एक प्रांताधिकारी असेल. तर बघा, प्रांत म्हणजे काय, तर 2-4 तालुक्यांचे मिळून जो विभाग बनतो म्हणजे जो उपविभाग बनतो त्याला काय म्हटले जाते, प्रांत. तर याचे कार्यक्षेत्र कुठे असते, तर प्रांत किंवा उपविभाग. उपजिल्हाधिकाऱ्याची निवड कोणामार्फत होते, MPSC मार्फत. नेमणूक कोण करते, राज्य शासन. रजा मंजूर कोण करते, तर राज्य शासन. उपजिल्हाधिकाऱ्याचा पगार जो असतो तर हा राज्य शासन देत असतो. राजीनामा राज्य शासनाकडे देतात. बडतर्फी कोण करतात, गव्हर्नर म्हणजेच राज्यपाल. आणि प्रांताधिकाऱ्यावर नियंत्रण कोणाचे असते, तर जिल्हाधिकाऱ्याचे असते. यानंतर बघा, उपजिल्हाधिकारी यांचे कार्य आणि कर्तव्य. तर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे कार्यकारी, महसुली आणि न्यायिक अधिकार निहित केलेले आहेत. उपविभागीय अधिकारी हा महसूल कामकाजात जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्यातील दुवा असतो. महसुली कामकाजामध्ये उपविभागीय अधिकारी हा कायदा व सुव्यवस्था कामकाजामध्ये जिल्हा दंडाधिकारी आणि स्टेशन पोलीस अधिकारी यांच्यातील महत्त्वाचा दुवा असतो. महसूल बाबींचे पर्यवेक्षण करणे आणि त्याची तपासणी करणे हे कार्य कोणाचे असते, उपजिल्हाधिकाऱ्याचे. जमीन हक्कासंबंधीच्या वादांमध्ये निर्णय देण्याचे कर्तव्य कोणाचे असते, उपजिल्हाधिकाऱ्याचे. याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांना शस्त्र परवाना मिळण्याबाबत शिफारसी करणे हे कार्य देखील कोण करतो, उपजिल्हाधिकारी. उपविभागीय अधिकारी किंवा प्रांत अधिकारी यांचे दंडाधिकरणीय कार्य कोणते आहे, तर एखाद्या ठिकाणी जर पोलीस गोळीबार झाला तर त्यातली जे प्रकरणे असतात किंवा पोलीस कस्टडीमध्ये जे मृत्यू होतात तर त्या प्रकरणातील चौकशी कोण करतात, उपजिल्हाधिकारी. महसुलाच्या संदर्भात जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या समन्वय साधण्याचे कार्य कोण करतो, उपजिल्हाधिकारी. यानंतर पुढचे महत्त्वाचे पद आहे ते म्हणजे तहसीलदार. तर बघा, तहसीलदार या पदाची तरतूद आहे महाराष्ट्र जमीन महसूल कायदा 1966 नुसार कलम 7 प्रमाणे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 7 प्रमाणे तहसीलदार या पदाची या ठिकाणी नेमणूक करण्यात येते म्हणजे तरतूद करण्यात येते. तर तहसीलदार हे जे पद आहे तर या पदासाठी आणखी नाव कोणते आहे दुसरे, तर तालुका दंडाधिकारी किंवा मामलेदार. तालुका दंडाधिकारी किंवा मामलेदार.
तहसीलदारचे कार्यक्षेत्र कोणते असते? तालुका. निवड MPSC मार्फत होते, तर काही जी पदे असतात तर ही बढतीद्वारे भरली जातात. तहसीलदारची नेमणूक कोण करते? राज्य शासन. रजा कोण मंजूर करते? राज्य शासन. राजीनामा कोणाकडे देतात तहसीलदार? तर राज्य शासनाकडे. तहसीलदारांची काही कार्य आणि कर्तव्य. तर तहसीलदार तालुक्याच्या स्थानिक महसूल विभागाचे काम सोपविण्यात आलेला मुख्य अधिकारी असतो. तालुक्याच्या स्थानिक महसूल विभागाचा मुख्य अधिकारी. तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था राखणे हे कोणाचे कर्तव्य असते? तहसीलदाराचे. तहसीलदार हा तालुका निवडणूक अधिकारी म्हणून कार्य करतो. आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपदग्रस्तांना तातडीची मदत व सुविधा उपलब्ध करून देणे हे कर्तव्य देखील तहसीलदारचे असते. याचबरोबर तहसीलदार पिकाची आणीबाणी ठरवतो. तालुक्यातील निवडणूक अधिकारी म्हणून काम देखील कोण करतो? तहसीलदार. तर बघा, तहसीलदारचे काही प्रशासकीय अधिकार आणि कर्तव्य. तालुक्याचे प्रमुख म्हणून काम पाहणे, तालुक्याचे नियंत्रक अधिकारी म्हणून काम पाहणे, माहिती अपिली अधिकारी म्हणून काम पाहणे, तालुक्यातील कर्मचारी यांच्या कामावर नियंत्रण ठेवणे आणि त्यामध्ये सुसूत्रता आणणे हे प्रशासकीय अधिकार कोणाचे आहेत? तहसीलदारांचे. याचबरोबर माननीय जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या अधिकारांच्या कक्षेत कर्मचाऱ्यांचा रजा, वेतन निश्चिती, भविष्य निर्वाह निधी, अग्रिम वगैरे बाबींना मंजुरी देणे, तर हे देखील कर्तव्य कोणाचे आहे? म्हणजेच कार्य कोणाचे आहे? तहसीलदारांचे. कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीबाबतची प्रकरणे वरिष्ठ कार्यालयामध्ये सादर करणे, कोतवाल्यांच्या नेमणुका करणे आणि नेमणुकांचे नूतनीकरण करणे. यानंतर पुढचे पद आहे ते म्हणजे तलाठी. तर तलाठी या पदाची तरतूद कोणी केली होती? हे तर सगळ्यांनाच माहीत असेल. छत्रपती शाहू महाराजांनी 1918 साली कुलकर्णी वतने रद्द करून तलाठी पदाची निर्मिती केली होती. तर महाराष्ट्र जमीन महसूल कायदे 1966 मधील कलम 7(3) नुसार प्रत्येक सज्जासाठी एक किंवा अधिक तलाठी असेल. तर तलाठीची नेमणूक कोण करतात? जिल्हाधिकारी. निवड कशी होते? जिल्हा निवड समितीद्वारे. तलाठ्याचे कार्यक्षेत्र असते गाव किंवा सज्जा. नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? मंडल अधिकारी. त्यालाच आपण काय म्हणतो? सर्कल ऑफिसर, मंडल अधिकारी. आणि त्यानंतर कोणाचे असते? तर त्यानंतर असते तहसीलदार यांचे. तलाठी आपला राजीनामा कोणाकडे देतो? तर जिल्हाधिकाऱ्याकडे. यानंतर बघा, तलाठीची रजा मंजूर कोण करतात? तहसीलदार. बडतर्फी कोण करतात? जिल्हाधिकारी. राजीनामा तो कोणाकडे देतो? जिल्हाधिकाऱ्याकडे. याचबरोबर तलाठी हा महसूल विभागातील वर्ग 3 चा कर्मचारी असतो आणि तलाठी या पदासाठी शैक्षणिक पात्रता असावी लागते. कितवी? पदवी झालेली पूर्ण. तलाठ्याची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या. गावातील पीक पाण्याची नोंद ठेवणे हे कर्तव्य कोणाचे असते? तलाठ्याचे. याचबरोबर गावात काम करणारा तलाठी गाव पातळीवरील नोंदवह्यांचे दप्तर एकूण 1 ते 21 क्रमांकाच्या गाव नमुन्यांमध्ये ठेवतो. तलाठी हा गावातील सर्व जमिनीच्या व्यवहारांची नोंद ठेवत असतो. गावातील शेतजमिनीचा जो सातबारा असतो, याचबरोबर 8 या सर्व बाबी तलाठी देत असतो. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गावातील शिधापत्रिका म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? रेशन कार्ड यांची सूची तयार करणे आणि ती गावकऱ्यांना उपलब्ध करून देणे हे कार्य कोणाचे असते? तलाठ्याचे. नैसर्गिक आपत्तीची माहिती मंडल अधिकारी आणि तहसीलदारास देणे हे कर्तव्य कोणाचे आहे? तलाठ्याचे. त्याचबरोबर गावातील महसूल गोळा करणे. तहसीलदाराने जी पिकांची आणेवारी निश्चित केलेली आहे, तर ही आणेवारी राबवण्याचे कार्य कोणाचे असते? तलाठ्याचे. राज्य शासनाच्या व विभागीय आयुक्तांच्या सर्वसाधारण आदेशास अधीन राहून तलाठी यांनी कोणते नोंदणी पुस्तके, याचबरोबर हिशोब आणि कोणते इतर अभिलेख ठेवले पाहिजेत हे जिल्हाधिकारी वेळोवेळी ठरवतात. याचबरोबर तालुक्याचा किंवा जिल्ह्याचा कोणताही वरिष्ठ महसूल अधिकारी किंवा पोलीस अधिकारी जेव्हा तसे करण्यास सांगेल तेव्हा नोटिसी, याचबरोबर मरणोत्तर चौकशीचे प्रतिवृत्त व फौजदारी प्रकरणातील जबान्या, याचबरोबर तपासण्या यासारख्या गावाच्या कामासंबंधीची जी कागदपत्रे केंद्र सरकारच्या किंवा राज्य शासनाच्या किंवा लोकांच्या उपयोगासाठी आवश्यक असतील अशी सर्व कागदपत्रे तयार करणे हे देखील कोणाचे कर्तव्य असेल? तलाठ्याचे कर्तव्य असेल. यानंतर पुढचे पद आहे ते म्हणजे पोलीस पाटील. तर बघा, पोलीस पाटलाची जी नियुक्ती आहे तर ही महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967च्या कलम 3 नुसार करण्यात येते. तर नियुक्ती कोण करते? तर पदाची निर्मिती जी होती पोलीस पाटील या पदाची निर्मिती, तर ब्रिटिशांच्या कालखंडात पोलीस पाटील पदाची निर्मिती करण्यात आली. तर हा जो कायदा आहे पोलीस पाटील या पदासाठीचा कायदा, तर मुंबई नागरी कायदा 1857 नुसार महाराष्ट्रामध्ये पोलीस पाटील पदाची निर्मिती करण्यात आली.
तर पोलीस पाटलावर जवळचे नियंत्रण कोणाचे असते? पोलीस स्टेशन आणि तहसीलदार यांचे. पोलीस पाटलाची निवड 1962 पर्यंत वंशपरंपरागत पद्धतीने होत होती, पण त्यानंतर 2010 पासून निवड परीक्षेद्वारे पोलीस पाटील या पदाची निवड केली जाते. तर बघा, नियुक्तीचा कालावधी जो असतो पोलीस पाटील या पदाचा, तर प्रथम नेमणूक ही 5 वर्षासाठी केली जाते. त्यानंतर प्रत्येक वेळी 5 वर्षांनी नियुक्ती वाढवली जाते, परंतु ही नियुक्ती सध्या 10 वर्षांनी वाढवली जाते. ही जी नियुक्ती असते, तर ही नियुक्ती कोण करतात? उपजिल्हाधिकारी. पण हंगामी पोलीस पाटलाची नियुक्ती कोण करतात? तहसीलदार. याचबरोबर तहसीलदार जे असतात, तर हे 8 दिवसांपर्यंत पोलीस पाटील यांना किरकोळ रजा देऊ शकतात. याचबरोबर पोलीस पाटील हे जे पद आहे, तर या पदासाठी निवृत्तीची वय किती असते? 60 वर्ष. निलंबन कोण करतात? तर तहसीलदार 1 वर्षापर्यंत निलंबन करू शकतात. सेवेतून बडतर्फ करण्याचा अधिकार कोणाला असतो? उपजिल्हाधिकारी किंवा प्रांताधिकारी. पद निर्मिती करण्यामागचा हेतू काय असतो? तर बघा, हे जे पोलीस पाटील पद आहे, तर हे पद निर्मिती करण्यामागे उद्देश काय आहे? तर ग्रामीण भागात पोलीस यंत्रणेला सहकार्य करणे. यानंतर बघा, पोलीस पाटील पदासाठी काय पात्रता आणि अटी? तर पोलीस पाटील या पदासाठी किमान वय किती असावे लागते? 25 आणि कमाल 45. याचबरोबर शिक्षण, तो उमेदवार 10वी पास असला पाहिजे. याचबरोबर तो जो पोलीस पाटील असतो, तर हा त्या गावचा रहिवासी असावा किंवा दुसऱ्या किंवा शेजारच्या गावातील व्यक्तीची पोलीस पाटील म्हणून नेमणूक करण्याचा अधिकार कोणाचा असतो? विभागीय आयुक्त यांचा. याचबरोबर पोलीस पाटील या पदासाठी मागासवर्गीय उमेदवारास प्राधान्य दिले जाते. याचबरोबर पोलीस पाटील पदासाठी जो उमेदवार आहे, तर हा संबंधित उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम व त्याची चांगली वागणूक असावी लागते. याचबरोबर तो सरकारी नोकर नसावा. पोलीस पाटील सरकारी नोकरदार नसावा. गावातील ग्रामपंचायतचा तो सदस्य देखील नसावा. याचबरोबर पोलीस पाटलास शेती व इतर व्यवसाय करता येतात, पण पूर्णवेळ कायमस्वरूपी कोणतीही नोकरी करता येत नाही. यानंतर पाहूया पोलीस पाटलाचे कर्तव्य. तर पोलीस पाटील हा कार्यकारी दंडाधिकारी जी कोणतीही विवरणे आणि माहिती मागवतील, ती विवरणे आणि माहिती पुरवणे हे कर्तव्य कोणाचे असते? पोलीस पाटलाचे. आपल्या गावातील अपराधांचे प्रमाण व ग्राम पोलिसांशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टी याविषयी आणि गावातील समाजाचे स्वास्थ्य व त्यांची सर्वसाधारण परिस्थिती याविषयी कार्यकारी दंडाधिकारी यास नेहमीच माहिती देण्याचे कर्तव्य देखील असते पोलीस पाटलाचे. कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यांनी आपली कर्तव्य पार पाडण्याच्या कामी मदत जर मागितली, तर त्यावेळेस अशा सर्व पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या अधिकारात असलेल्या त्याचबरोबर सर्व प्रकारची मदत करणे हे कर्तव्य देखील कोणाचे असते? तर पोलीस पाटील यांचे. यानंतर पुढे पाहूया, दंडाधिकाऱ्याकडून किंवा पोलीस अधिकाऱ्याकडून त्यास ज्या आदेश व अधिपत्र देण्यात येतील त्या सर्व आदेश आणि अधिपत्रांचे पालन व कार्यान्वयन तत्परतेने करणे हे कर्तव्य देखील असते पोलीस पाटलाचे. सार्वजनिक शांततेस ज्या गोष्टीमुळे धोका पोहोचेल अशा गोष्टीविषयी गुप्तपणे माहिती गोळा करून ती नजीकच्या पोलीस ठाणे अधिकाऱ्यास कळवणे. आपल्या गावाच्या हद्दीत अपराध घडू नये म्हणून किंवा लोकांस उपद्रव होऊ नये म्हणून बंदोबस्त करणे हे देखील कर्तव्य असते पोलीस पाटील यांचे. आपल्या गावाच्या हद्दीतील गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना न्यायालयासमोर हजर करणे हे देखील पोलीस पाटलाचे कर्तव्य असते. यानंतर पुढचे महत्त्वाचे पद ते म्हणजे कोतवाल. तर कोतवाल हे जे पद आहे, तर कोतवाल या पदाची सुरुवात मुघल कालखंडामध्ये सुरू झाली. याची नेमणूक कोण करतात? तहसीलदार. एकाच गावासाठी 3 पेक्षा अधिक कोतवालाची नेमणूक कोण करू शकतात? जिल्हाधिकारी. कोतवालावर नियंत्रण कोणाचे असते? तर महसूल दृष्ट्या नजीकचे नियंत्रण असते तलाठ्याचे आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? पोलीस पाटलाचे. 8 दिवसापर्यंतची किरकोळ रजा कोण मंजूर करू शकतो? तर तलाठी. आणि 6 महिन्याला 15 दिवस आणि वर्षातील 30 दिवस अर्जित रजा मंजूर कोण करू शकतो? तहसीलदार. कोतवालाची पात्रता जर पाहिली तर त्याचे कमीत कमी वय 18 वर्ष आणि जास्तीत जास्त किती असावे? 40. नियुक्तीच्या वेळेस 18 ते 40च्या दरम्यान त्या एखाद्या कोतवाल उमेदवाराचे वय असले पाहिजे 18 ते 40च्या दरम्यान. तो शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा लागतो. कुळ कायद्यापेक्षा कमी जमीन धारण केलेली त्याने असावी लागते. याचबरोबर तो संबंधित गावचा रहिवासी असावा लागतो. तर बघा, कोतवालाची लोकसंख्येनुसार जर नियुक्ती पाहिली तर बघा, जर गावाची लोकसंख्या 1000 पर्यंत असेल तर त्या ठिकाणी एका कोतवालाची नियुक्ती केली जाते. 1000 तर
3000 पर्यंत जर गावाची लोकसंख्या असेल संबंधित गावाची, तर त्या ठिकाणी 2 कोतवालांची नेमणूक केली जाते. याचबरोबर एखाद्या गावाची लोकसंख्या 3000 पेक्षा जास्त असेल, तर त्या ठिकाणी 3 कोतवालांची नियुक्ती केली जाते. यानंतर पाहूया कोतवालाचे कार्य आणि कर्तव्य. तर बघा, गावाचे दप्तर वरिष्ठ कार्यालयामध्ये ने-आण करण्याची जबाबदारी असते कोतवालावर. गावातील जन्म, मृत्यू, विवाह इत्यादींच्या नोंदणीची माहिती ग्रामसेवकास देण्याची जबाबदारी असते कोतवालाची. गावकऱ्यांना चावडी किंवा सज्जा इथे बोलवण्याचे कार्य कोण करत असतो? कोतवाल. गावामध्ये दौंडी देऊन सरकारच्या आदेशाची माहिती गावकऱ्यांना देण्याचे कर्तव्य आणि कार्य हे कोणाचे असते? कोतवालाचे. गावात घडलेल्या गुन्ह्याच्या संदर्भातील माहिती पोलीस पाटलास देण्याचे काम देखील कोणाचे असते? कोतवालाचे असते. सो फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण काही महत्त्वाची या ठिकाणी महसूल प्रशासना संदर्भात या ठिकाणी पदे आणि त्यांची कर्तव्ये, त्यांची नियुक्ती, त्यांच्या नेमणुका, याचबरोबर त्यांची कार्य आणि कर्तव्य याविषयी व्यवस्थितपणे माहिती घेतलेली आहे. सो फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग.